संभाजीनगर में मंत्री संजय सिरसाट ने उद्धव ठाकरे के हाल ही में दौरे के दौरान उनकी यात्रा पर निशाना साधा। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे का दौरा केवल औपचारिक तक सीमित रहा। साथ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ ही एक ही फ्लाइट में यात्रा को लेकर उन्होंने कहा कि बड़ी बात यह है कि उद्धव ठाकरे ने पहली बार कमर्शियल पैसेंजर फ्लाइट से सफर किया। इसके अलावा ऑपरेशन टाइगर 3.0 को लेकर भी उन्होंने कहा कि ऑपरेशन की घोषणा सही समय आने पर की जाती है। दोघंही एका विमानात होते। खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जे इंधन वाचवा असं जे म्हणलंय त्याला प्रतिसाद म्हणून आयुष्यात पहिल्यांदा ते इंडिगोच्या विमानाने गेले, म्हणून ती बातमी होऊ शकते। आता त्या विमानामध्ये काय बोलले, खरं तर असा काही संवाद झाला असावा असं मला वाटत नाही, परंतु संवाद झाला पाहिजे। राजकीय जरी आपण आपले मार्ग वेगळे असले तरी हितसंबंध हे माणसात जपले पाहिजे। माझ्यासारखाचे अनेक उभाटातले अनेक नेते आहेत, त्यांच्याशी माझे आता आजही जवळचे संबंध आहेत, म्हणून संबंध ठेवणं याला राजकारणामध्ये महत्त्व सुद्धा असतं। म्हणून त्यांचे काही असे बोलणी झाली असावी असं मला काही वाटत नाही। अहो, असे ऑपरेशन करताना कुणाचे नेमणुका करत नसतात। हे काय पक्षाचं पद आहे का? काय एखादा शपथविधी घेऊन त्यांना कामाला लावायचं असंच असतं का? ऑपरेशन हे ऑपरेशन असतं, त्याच्या चर्चा ह्या होत नसतात। म्हणून कोण कुठं काय कामाला लागलं, कोणी काय करावी, कोणी काय जबाबदारी घ्यावी हे एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात। आणि ते जेव्हा ठरवतात तर त्या बातम्या कधी बाहेर येऊ शकत नाहीत, ते कुणाला कळवू सुद्धा शकत नाहीत। आणि म्हणून ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होईल, परंतु अशा नेमणुका करून ते होणार नाही, तर ते गुप्तपणे होईल। आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील। मुख्यमंत्री आणि माझ्यात उच्चस्तरीय चर्चा झाली, अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे। त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं। अशा काहीतरी गप्पा बिप्पा त्यांच्या झाल्या असाव्यात, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही।